Hello, dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 13.1 of chapter number 13, congruence of triangles from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 85 वर प्रॅक्टिस सेट 13.1 दिलेला आहे. अतिशय इझी असा हा प्रॅक्टिस सेट आहे. काही बेसिक गोष्टी समजून घेतल्या की आउट ऑफ मार्क्स आपले कुठेही जाणार नाहीत. अशा प्रकारचे क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आले तर हे पहा, काही मुलांना थोडंसं कन्फ्युजन असतं. म्हणून त्यांना असं वाटतं की अरे काहीतरी वेगळंच आहे, खूप डिफिकल्ट आहे. पण ट्रस्ट मी, अजिबात डिफिकल्ट नाहीये. यापेक्षा इझी चॅप्टर कोणता नाहीच आहे. हे पहा, आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे? कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल्स. आता ट्रायंगल्स म्हणजे काय हे आपण लहानपणापासून अभ्यासत आलेलो आहोत. ज्या फिगरमध्ये 3 अँगल्स असतात त्या फिगरला येस ट्रायंगल असं म्हणतात, हो की नाही? आणि आता कॉन्ग्रुअन्स कॉन्ग्रुअन्स म्हणजे काय हे पहा. जेव्हा दोन नंबर्स इक्वल व्हॅल्यू असते दोन नंबर्सची, म्हणजे 5 इज इक्वल टू 5 किंवा 1 प्लस 4 इज इक्वल टू 3 प्लस 2 किती झालं? येस 5 इज इक्वल टू 5. सो हे काय झाली? इक्वॅलिटी झाली. ओके नाही? जेव्हा नंबर्स बद्दल आपण बोलत असतो तेव्हा आपण इक्वॅलिटी शो करतो, इक्वल साईन देतो मध्ये. पण जेव्हा दोन फिगर्स सेम असतात, इक्वल असतात, तेव्हा आपण कॉन्ग्रुएंट असा वर्ड यूज करत असतो. तर मग मुलांनो, आपल्या या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासणार आहोत की दिलेले दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे कसे ओळखायचे. सगळ्या बेसिक कन्सेप्ट आधी आपण आपल्या क्लिअर करून घेणार आहोत आणि मगच प्रॅक्टिस सेट 13.1 मधील क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. कारण जर बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला कळल्या नाहीत तर प्रॅक्टिस सेट आपल्याला अजिबात सॉल्व्ह करता येणार नाहीये. प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणारच आहोत, पण त्याही आधी चॅप्टर स्टार्ट झाल्यावर लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. चला आधी ते सॉल्व्ह करूयात. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स रेफरिंग टू द ऍडजसंट फिगर. या फिगरवर आधारित काही क्वेश्चन्स आहेत. चला पाहूयात काय क्वेश्चन्स आहेत. विच इज द अँगल अपोजिट टू द साइड डीई. साइड डीई कुठे आहे? हे पहा, इथे आहे साइड डीई. साइड डीईच्या अपोजिट अँगल कोणता आहे? हे पहा, अपोजिट म्हणजे साइडच्या बरोबर समोरचा अँगल कोणता आहे? अँगल एफ. चला इथे राईट करूयात अँगल एफ. आता अँगल एफ ला आणखी एका प्रकारे आपण राईट करू शकतो. कसं? येस, हे पहा, डी एफ ई और वी कॅन से ई एफ डी. जो अँगल आपल्याला सांगायचा आहे ना, आता इथे एफ अँगल आपल्याला सांगायचा आहे. मग याला आपण नाव राईट करते वेळी, याचं नाव राईट करते वेळी याला आपल्याला मध्ये ठेवायचं असतं. सो डी एफ ई. लेट्स राईट हिअर angle F or angle DFE. Next question, which is the side opposite to angle E? angle E कुठे आहे? हे पहा, इथे आहे angle E आणि angle E च्या अपोजिटची साइड कोणती आहे? अपोजिट म्हणजे बरोबर त्याच्या समोरची कोणती आहे? तर DF. ओके नाही? सो लेट्स राईट DF, साइड DF. Which angle is included by side DE and side DF? हे पहा, क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. काय दिलेलं आहे? विच अँगल इज इन्क्लुडेड बाय साइड डीई अँड साइड डीएफ. तो साइड डीई, हे पहा, ही आहे साइड डीई आणि साइड डीएफ ही आहे साइड डीएफ. या दोन साइडच्या मधला अँगल इन्क्लुडेड म्हणजे काय? त्या दोघांनी तयार झालेला अँगल, इन्क्लुडेड अँगल कोणता आहे? तर अँगल डी. लेट्स राईट हिअर अँगल डी. or you can write angle EDF. Okay, now let's read the next question. Which side is included by angle E and angle F? चला अँगल E आणि अँगल F कुठे पाहूया. हे पहा, इथे आहे अँगल E, इथे आहे अँगल F. या दोन्ही अँगल्सच्या मधली लाईन कोणती आहे? इन्क्लुडेड म्हणजे दोन अँगलच्या मधली कोणती आहे? तर EF. हो की नाही? EF आहे. सो लेट्स राईट हिअर साइड EF. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेट द अँगल्स ऍडजसेंट टू साइड डीई. साइड डीई कुठे आहे? साइड डीई हे पहा, ही क्वेश्चन काय दिलाय पुन्हा एकदा रीड करूयात. स्टेट द अँगल्स ऍडजसेंट टू साइड डीई. साइड डीई च्या शेजारचे अँगल्स कोणते आहेत? तर हे पहा, ही आहे साइड डीई. मग कोणता अँगल आहे इकडे? अँगल डी आहे आणि अँगल ई आहे. इथे आहे डी, इथे आहे ई. सो लेट्स राईट हिअर अँगल डी अँड अँगल ई. आता अँगल डी ला आणखी कोणत्या प्रकारे तुम्ही राईट करू शकता? तर अँगल ई डी एफ. ओके, जो अँगल आहे त्याला मध्ये ठेवायचं नाव. आणि अँगल ई ला आणखी कोणत्या प्रकारे राईट करू शकता तुम्ही? तर अँगल डी
EF. पाहिलं किती इझी आहे. लेट्स रिकॉल या सेक्शन मधले सगळे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता आपला मेन टॉपिक की कॉन्ग्रुएंट म्हणजे नक्की काय, चला समजून घेऊयात. द फिगर्स विच एक्झॅक्टली कोइन्साइड विथ इच अदर आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट फिगर्स. आता इथे दोन फिगर्स आपण घेऊयात, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR. आता या दोन फिगर्स जर एक्झॅक्टली कोइन्साइड झाल्या एकमेकांबरोबर तर आपण म्हणू शकतो की या दोन फिगर्स कॉन्ग्रुएंट फिगर्स आहेत. आता कोइन्साइड म्हणजे काय, जर आपण या ट्रायंगल PQR ला ओढून ट्रायंगल ABC वर ठेवलं तर तुम्हाला ट्रायंगल ABC दिसतोय का? ट्रायंगल PQR च्या बरोबर मागे ट्रायंगल ABC आहे हे दिसतच नाहीये. ट्रायंगल PQR ने ट्रायंगल ABC ला पूर्णपणे झाकून टाकलेलं आहे. दोन्ही ट्रायंगल्स एकमेकांवर अशा प्रकारे आलेले आहेत की आपल्याला कळतच नाहीये की दोन ट्रायंगल्स आहेत. आपल्याला असं वाटतं की नाही एकच ट्रायंगल आहे. ओके, मग अशा प्रकारच्या ट्रायंगल्सला काय म्हणतात? येस, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सो द फिगर्स विच एक्झॅक्टली कोइन्साइड विथ इच अदर आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. सो हे पहा, इथे कॉन्ग्रुएंटचं हे सिम्बॉल आहे इक्वल टू आणि त्याच्यावरती अशा प्रकारचा उलटा S. सो ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR. आता हे दोन ट्रायंगल्स आहेत, आपल्याला कळलेलं आहे की एकमेकांवर जर ते व्यवस्थित फिट झाले, एक्झॅक्टली सेम आले तर ते कॉन्ग्रुएंट असतात. पण जेव्हा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात ना, तेव्हा त्यांच्या ज्या सेगमेंट्स असतात त्यांच्या लेंथ सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. तो इथे सेगमेंट AB ची जी लेंथ आहे तीच लेंथ सेगमेंट PQ ची आहे. मग आपण असं म्हणू शकतो की या दोन्ही साइड्स और सेगमेंट्स या कॉन्ग्रुएंट आहेत. जेव्हा दोन ट्रायंगल्स एकमेकांबरोबर कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांच्या सगळ्या साइड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. सो इथे आपण राईट करून घेऊ शकतो की सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ. त्यानंतर ना सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QR, राईट. आणि ही जी थर्ड साइड आहे, साइड AC, ही सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे साइड PR वर, बरोबर. सो लेट्स राईट हिअर सेगमेंट AC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PR. सो लक्षात आलं का तुमच्या, जेव्हा दोन ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांच्या ज्या थ्री साइड्स असतात त्या सुद्धा एकमेकांबरोबर कॉन्ग्रुएंट असतात. त्याचबरोबर जे थ्री अँगल्स फॉर्म होतात ते सुद्धा तर कॉन्ग्रुएंट असतात, त्यांचे मेजर सुद्धा इक्वल असते. जेवढ्या मेजरचा अँगल A आहे तेवढ्याच मेजरचा अँगल P आहे. सो आपण इथे राईट करू शकतो की अँगल A और अँगल A लाच मी जसं की तुम्हाला याआधी सांगितलं की आपण अँगल BAC म्हणू शकतो किंवा CAB सुद्धा म्हणू शकतो. सो अँगल A और अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P. त्याचबरोबर अँगल B हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल BQ बरोबर. ओके, सो अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q आणि अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R. सो आलं का तुमच्या लक्षात, जेव्हा दोन ट्रायंगल्स हे एकमेकांबरोबर कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांच्या साइड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात आणि त्यांचे अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. मुलांनो, जेव्हा दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा 6 एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट असतात. ही गोष्ट लक्षात आली का तुम्हाला? इथे हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हटल्यावर ट्रायंगलच्या ज्या 3 साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत आणि ट्रायंगल्सचे जे 3 अँगल्स आहेत ते सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे. बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होते सिमिलर फिगर्स मध्ये आणि कॉन्ग्रुएंट फिगर्स मध्ये. चला तो फरक सुद्धा समजून घेऊयात. हे पहा, इथे या कॉन्ग्रुएंट फिगर्स आहेत आणि या आहेत सिमिलर फिगर्स. कॉन्ग्रुएंट फिगर्स व्यवस्थित समजून घ्या. इथे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. ट्रायंगलची ही जी साइड आहे या साइडवर एक सिंगल लाईन दिलेली आहे. आता ही फिगर पहा, या फिगरची ही जी साइड आहे इथे एक सिंगल लाईन दिलेली आहे, म्हणजेच या ज्या दोन साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. आता इथे ही साइड पहा, यावर या दोन छोट्या छोट्या लाईन्स दिल्यात आणि ट्रायंगलच्या या साइडकडे पहा, इथे सुद्धा दोन छोट्या छोट्या लाईन्स दिलेल्या आहेत, म्हणजे या दोन साइड्स येस कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे इथे ही जी थर्ड साइड दिलेली आहे ट्रायंगलची, यावर या 3 मार्किंग केलेल्या आहेत छोट्या छोट्या लाईन्स आणि इथे सुद्धा सेम लाईन्स आहेत. सो या दोन साइड्स कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर अँगल सुद्धा व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे येल्लो हा येल्लो कॉन्ग्रुएंट आहे, हा ऑरेंज कॉन्ग्रुएंट, हा ब्लू कॉन्ग्रुएंट, म्हणजेच हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. या कॉन्ग्रुएंट फिगर्स आहेत. आता सिमिलर फिगर्स व्यवस्थित ऑब्झर्व करा बरं. इथे सुद्धा दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. हे पहा, इथे हा ब्लू म्हणजे या दोन ट्रायंगल मध्ये हे जे दोन अँगल्स आहेत ते इक्वल मेजरचे आहेत. इथे हा येल्लो
इक्वल मेजरचे अँगल्स आहेत. हा ऑरेंज, हा ऑरेंज. इक्वल मेजरचे अँगल्स आहेत. मग इतकं पाहिलं की त्यांना असं वाटतं की हे दोन्ही ज्या फिगर्स दिलेल्या आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. पण नाही. कॉन्ग्रुएंट असण्याच्या कंडिशन्स असतात. त्या आपण पुढे समजून घेणारच आहोत. वेगवेगळ्या टेस्ट आहेत. कसे ओळखायचे की दोन फिगर्स या कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे पहा, इथे ज्या या ट्रायंगलच्या साइड्स दिलेल्या आहेत, त्यांची लेंथ कशी आहे? डिफरंट लेंथ आहे. इथे काही मार्क्सच दिलेले नाहीयेत, की सेम लेंथच्या साइड्स आहेत. हो की नाही? म्हटल्यावर या झाल्या सिमिलर फिगर्स आणि या झाल्या कॉन्ग्रुएंट फिगर्स. जसं की मी तुम्हाला सांगितलं, की कोइन्साइड होतात दोन फिगर्स. आता या ट्रायंगलला उचलून जर तुम्ही या ट्रायंगलवर ठेवलं, तर ते एक्झॅक्टली सेम असणार आहेत. म्हणजे हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आहेत. आता इथे हे दोन सर्कल आहेत. या येलो कलरच्या सर्कलला जर मी इकडे उचलून ठेवलं, तर हे पहा एक्झॅक्टली ब्लू कलरच्या सर्कलवर येतोय. म्हणजे हे जे दोन सर्कल्स आहेत ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आता ही एक लाईन मी ड्रॉ केलेली आहे AB 5.6 सेंटीमीटर्सची आहे. इथे आणखी एक लाईन मी ड्रॉ केलेली आहे PR. जर लाईन PR ला मी उचलून लाईन AB वर ठेवलं तर एक्झॅक्टली सेम आहेत. हो की नाही? म्हणजे या दोन लाईन्स ऑर वी कॅन से फिगर्स कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. पॉइंट P वर पॉइंट A आलेला आहे. पॉइंट B वर पॉइंट R एक्झॅक्टली आलेला आहे. त्याचबरोबर आता ही एक फिगर पहा आणि सेम अशीच फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे. तर या फिगरला उचलून मी या फिगरवर ठेवलं तर हे पहा. एकमेकांवर तर त्या व्यवस्थित त्यांचा शेप सेम आहे. पण जी वरची फिगर आहे ती खालच्या फिगरला पूर्णपणे झाकतीये का? एकमेकांवर त्यांचे सगळे पॉइंट्स येतायत का? तर नाही. म्हणजे या सिमिलर फिगर्स तर आहेत, पण कॉन्ग्रुएंट फिगर्स नाहीयेत. फरक कळाला का तुम्हाला? कॉन्ग्रुएंट फिगर्स आणि सिमिलर फिगर्स. काही आयडेंटिकल मार्क्स दिलेले असतात शो करण्यासाठी की दिलेले ज्या फिगर्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. चला, आता मला सांगा, की हे जे 3 ट्रायंगल्स मी तुम्हाला दिलेले आहेत, त्यापैकी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स कोणते येतील? तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं, तर तुमच्या लक्षात येणार आहे, की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQRच्या ज्या साइड्स आहेत, त्या कॉन्ग्रुएंट आहेत. ABची जितकी लेंथ आहे, तितकीच लेंथ PQची आहे. साइड ACची जितकी लेंथ आहे, तेवढीच लेंथ साइड PRची आहे. साइड BCची जितकी लेंथ आहे, तितकीच लेंथ साइड QRची आहे. पण हा जो थर्ड ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्या ज्या सगळ्या साइड्स आहेत, त्या डिफरंट लेंथच्या आहेत. म्हणजे हा थर्ड ट्रायंगल अजिबातच कॉन्ग्रुएंट नसणार. हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असू शकतात. आपण या ट्रायंगल PQRला उचलून जर या ट्रायंगल ABC वर ठेवलं, तर हे पहा बरोबर दोन्ही ट्रायंगल्स हे एकमेकांवर एक्झॅक्ट येत आहेत. म्हणजे जर आपण ट्रायंगल PQR आता इथे ठेवलाय की नाही, त्याच्या मागे बरोबर एक्झॅक्ट ट्रायंगल ABC आहे. म्हणजे इथे ट्रायंगलचा जो व्हर्टेक्स आहे ना, इथे हे पहा हा A ला P मॅच होतोय. त्यानंतर ना व्हर्टेक्स B ला Q मॅच होतोय आणि इथे हा जो व्हर्टेक्स आहे ट्रायंगल एबीसीचा सी त्याच्याबरोबर ट्रायंगल PQRचा व्हर्टेक्स R बरोबर एक्झॅक्टली त्याच्यावरच येतोय. बरोबर? म्हणून आपण इथे म्हणू शकतो की ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR. इतकी गोष्ट कळाली का तुम्हाला? आता पुढे आपण समजून घेऊयात. जर हा ट्रायंगल ट्रायंगल PQR अशा प्रकारे दिला असता आणि आपण या ट्रायंगल PQRला उचलून इकडे या ट्रायंगल ABC वर ठेवला असता, तर पहा बरं दोन्ही एक्झॅक्टली एकमेकांवर येत आहेत का? कोइन्साइड होत आहेत का? नाही. तर पुढे मागे होत आहे. हो की नाही? ट्रायंगल एबीसीचा इथे हा पार्ट विजिबल होतोय आणि ट्रायंगल PQRचा इकडे वरती जातोय. म्हणजे एक्झॅक्टली ते एकमेकांवर नाही येत आहेत. म्हटल्यावर आपण इथे आत्ता म्हणू शकतो का, की हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत? ॲक्चुअली हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. पण एका विशिष्ट कंडिशनमध्येच आपण या दोन्ही ट्रायंगल्सला कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. कोणती कंडिशन? जी आपण मागे पाहिली, की व्हर्टेक्स ए वर बरोबर व्हर्टेक्स पी आला. हे पहा, आता हा ट्रायंगल आपला असा होता की नाही, याला जर आपण हे पहा अशा प्रकारे ठेवलं, तरच व्हर्टेक्स ए वर व्हर्टेक्स पी येतोय, व्हर्टेक्स बी वर व्हर्टेक्स क्यू येतोय आणि व्हर्टेक्स सी वर व्हर्टेक्स आर येत आहे. मग अशा कंडिशन मध्येच आपण या दोन ट्रायंगल्सला कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. दोन ट्रायंगल्सची कॉन्ग्रुएन्सी प्रूफ करण्यासाठी आपल्याला त्या दोन ट्रायंगल्सच्या पॉइंट्सचा करस्पॉन्डन्स शो करणे खूप इम्पॉर्टंट असते. तेव्हाच आपण म्हणू शकतो की दिलेले दोन ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. आता इथे पहा, इथे पॉइंट ए वर बरोबर पॉइंट पी येतोय दुसऱ्या ट्रायंगलचा. पॉइंट बी वर बरोबर पॉइंट क्यू येतोय. त्याचप्रमाणे पॉइंट सी वर पॉइंट आर येत आहे.
मग यालाच आपण काय म्हणतो, दोन पॉइंटचा करस्पॉन्डन्स. आणि शो कसा करतो आपण, तर हे पहा, पॉइंट ए करस्पॉन्ड्स टू पॉइंट पी. करस्पॉन्डन्स शो करण्याचे हे साईन आहे. पॉइंट ए वर पॉइंट बरोबर पी येतोय ना, मग हे दोन कसे आहेत, पॉइंट्स करस्पॉन्डिंग आहेत. सो पॉइंट ए करस्पॉन्ड्स टू पॉइंट पी, देन पॉइंट बी करस्पॉन्ड्स टू point Q, and point C corresponds to point R. And when the two triangles are congruent in this way, we get six congruence, namely angle A is congruent to angle P, angle B is congruent to angle Q, angle C is congruent to angle R. त्याचबरोबर साइड सुद्धा कॉन्ग्रुएंट होतात, हो ना. या प्रकारे जेव्हा कॉन्ग्रुएन्स शो होतो तेव्हा, सो सेगमेंट ए बी is congruent to segment PQ, segment BC is congruent to segment QR, segment AC is congruent to segment PR. कळालं? चला आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. आता हे पहा, इथे हे दोन ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ZXY और XZY, आपण काहीही म्हणू शकतो. आता मला सांगा, हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला त्यांचा करस्पॉन्डन्स शो करावा लागेल. सो पहा बरं, या ट्रायंगलला आपण उचलून असा उचलला आणि इकडे ठेवला तर तो व्यवस्थित फिट होणार आहे का इथे? तर मला नाही वाटत फिट होईल. पण जर आपण याला असं केलं, थोडंसं फिरवलं आणि उचलून इकडे ठेवलं तर येस, पॉइंट ए वर बरोबर पॉइंट एक्स येतोय, पॉइंट बी वर पॉइंट वाय येतोय, पॉइंट सी वर पॉइंट झेड येत आहे. म्हणजेच हे जे पॉइंट्स आहेत ते कसे आहेत, करस्पॉन्डिंग पॉइंट्स आहेत. सो शो करूया तिथे आपण, पॉइंट ए करस्पॉन्ड्स टू पॉइंट एक्स, पॉइंट बी करस्पॉन्ड्स टू पॉइंट वाय, पॉइंट सी करस्पॉन्ड्स टू पॉइंट झेड. आणि हे करस्पॉन्डिंग पॉइंट आपल्याला मिळाल्यामुळे आपल्याला 6 कॉन्ग्रुएंट थिंग्स मिळालेल्या आहेत, 3 अँगल्स आणि 3 साइड्स. सो इथे हे पहा, हा अँगल ए, अँगल एक्स हे आहेत मॅच. त्यानंतर अँगल बी, अँगल वाय, अँगल सी, अँगल झेड. त्यानंतर साइड, साइड ए बी, साइड एक्स वाय. त्यानंतर साइड बी सी, साइड वाय झेड, साइड ए सी, साइड एक्स झेड. आलं का लक्षात तुम्हाला? जेव्हा दोन ट्रायंगल्स हे अशा प्रकारे कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा त्यांचे 3 अँगल्स आणि 3 साइड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. सो ते 3 अँगल्स आणि 3 साइड्स आपण इथे प्रकारे राईट करूयात. येस, कळालं का तुम्हाला? कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, करस्पॉन्डिंग पॉइंट्स म्हणजे काय? चला, आता काही टेस्ट आहेत. त्या टेस्टने आपण खूप इझिली सांगू शकतो की दिलेले ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. आता प्रत्येक वेळी तुम्हाला असं प्लेन पेपरवर असे वाकडे तिकडे 2 ट्रायंगल्स दिले आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाही असं विचारलं तर तुम्हाला ते उचलून एकमेकांवर ठेवून ते पॉसिबल आहे का? नाही. ओके नाही, तुम्हाला इमॅजिनच करावं लागणार आहे. तर कोणकोणत्या टेस्ट आहेत ते आपण समजून घेऊयात. त्या टेस्टच्या कंडिशन्स, 3 कंडिशन्स असतात, त्या फुलफिल झाल्या की दिलेले ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात असं आपण म्हणू शकतो. खूप इझी आहेत. सो चला समजून घेऊयात टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्स. सो फर्स्ट टेस्ट आहे SAS टेस्ट. SAS टेस्ट म्हणजे काय, तर 2 साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल्स. 2 साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल्स. कळलं का तुम्हाला? चॅप्टर स्टार्ट झाल्या ते क्वेश्चन्स का दिले होते? कारण तुम्हाला या सगळ्या शब्दांचा अर्थ कळावा यासाठी. आता हे पहा, 2 साइड्स अँड द इन्क्लुडेड अँगल्स म्हणजे 2 साइड्सच्या मधला अँगल. त्याला शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो? SAS टेस्ट. एस म्हणजे साइड, ए म्हणजे अँगल आणि हा एस म्हणजे साइड. साइड अँगल साइड टेस्ट. आता हे 2 ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN. हे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे कसं ओळखायचं? तर हे पहा, इथे काही आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत. इथे एक सिंगल लाईन दिलेली आहे, इथे एक सिंगल लाईन दिलेली आहे. म्हणजे साइड AB आणि साइड ML हे कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. त्यानंतर साइड BC आणि साइड MN कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आणि हा अँगल दिलेला आहे, अँगल B आणि अँगल M. लक्षात? म्हणजेच इथे साइड अँगल साइड, साइड अँगल साइड. सो या टेस्टने आपण सांगू शकतो की हे जे 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. आणि इन द करस्पॉन्डन्स ऑफ जर विचारलं तर करस्पॉन्डन्स कसं आपण शो करतो? तर पॉइंट्स मॅच करतो. मॅचिंग करायचं असतं इथे आपल्याला. आपण दुकानात कसं कलर मॅच करायला जातो
त्याप्रमाणे इथे आपल्याला पॉइंट्स मॅच करायचे आहेत. सो पॉइंट्स मॅच करणं थोडंसं डिफिकल्ट जातं, पण व्यवस्थित समजून घ्यायचंय की कोणती साईड कशा बरोबर कॉन्ग्रुएंट आहे, कोणता अँगल कशा बरोबर कॉन्ग्रुएंट आहे आणि त्याला बरोबर त्या पॉइंटवर ठेवायचं आहे. आता इथे पहा, याला आपण थोडंसं असं टिल्ट केलं साईडला आणि याला उचलून इकडे आपण अशा प्रकारे ठेवलं तर हे बघा, पॉइंट ए वर पॉइंट एल येतोय, पॉइंट बी वर पॉइंट एम येतोय आणि पॉइंट सी वर पॉइंट एन येतोय. हो की नाही? म्हणजे हे जे सगळे पॉइंट्स आहेत ते कसे आहेत? करस्पॉन्डिंग पॉइंट्स आहेत. सो ए करस्पॉन्ड्स टू पॉइंट एल, बी करस्पॉन्ड्स टू पॉइंट एम अँड सी करस्पॉन्ड्स टू पॉइंट एन. हे आपल्याला शो करतंय की हे दोन ट्रायंगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आणि ही कोणती टेस्ट आहे? तर SAS टेस्ट. हो की नाही? साईड, अँगल, साईड. साईड, अँगल, साईड. कोणत्याही फिगर्समध्ये जर साईड, अँगल, साईड कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. सो इथे आपण राईट करू शकतो ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल LMN. चला आता नेक्स्ट टेस्ट पाहूयात. खूप इझी टेस्ट आहेत. SSS टेस्ट म्हणजेच काय? साईड साईड साईड, तीनही साईड्स जर कॉन्ग्रुएंट असतील दिलेल्या ट्रायंगलच्या तर ते दोन ट्रायंगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. पण आता करस्पॉन्डन्स फाइंड आउट करायचा आहे म्हटल्यावर काय करावं लागेल? आपल्याला ज्या साईड्स दिलेल्या आहेत त्या साईड्सला व्यवस्थित मॅच करावं लागेल. त्या पॉइंट्सला, साईड्सच्या जे पॉइंट्स आहेत त्यांच्या पॉइंट्सला सुद्धा व्यवस्थित मॅच करावं लागेल, तरच आपण करस्पॉन्डन्स दाखवू शकतो. आता इथे हे पहा, अशा प्रकारचे हे दोन ट्रायंगल्स दिलेले आहेत. या खालच्या ट्रायंगलला आपण जर असं केलं आणि याला उचलून इकडे ठेवलं तर मॅच होत आहेत का पॉइंट्स? नाही मॅच होत आहेत. हो की नाही? इकडे हा जो पॉइंट आहे तो कुठेतरी वरती झेड कुठेतरी वरतीच जातोय. म्हणजे आपल्याला आणखी मॅच करावं लागेल. हे पहा, ही साईड आणि ही साईड मॅच होतीये, बरोबर. पण ही साईड आणि ही साईड मॅच होतीये का? नाही होते. हो ना? त्याचबरोबर ही आणि ही साईड मॅच नाही होते. इथे 2 लाईन्स आहेत, इथे 3 लाईन्स आहेत. इथे 3 लाईन्स आहेत आणि इथे 2 लाईन्स आहेत. 2 लाईन्सवर बरोबर 2 लाईन्सच हव्या आहेत. 3 लाईन्सवर 3 लाईन्स हव्या आहेत आणि 1 लाईनवर 1 लाईन हवी आहे. म्हटल्यावर आपल्याला या फिगरला थोडंसं आणखी अशा प्रकारे चेंज करून इकडे हे पहा, उचलून जर आपण ठेवलं तर 3 लाईन्सवर 3 लाईन, 1 लाईनवर 1 लाईन, 2 लाईनवर 2 लाईन्स व्यवस्थित मॅच झालेले आहे. सगळे पॉइंट सुद्धा व्यवस्थित मॅच झालेले आहेत. सो इथे करस्पॉन्डन्स कसा शो करायचा आहे आपल्याला? पॉइंट P इज करस्पॉन्ड्स टू पॉइंट X, पॉइंट Q करस्पॉन्ड्स टू पॉइंट Y and point R corresponds to point Z. That's why triangle PQR is congruent to triangle XYZ. चला आता नेक्स्ट टेस्ट पाहूयात. ASA टेस्ट. आता या टेस्टमध्ये सुद्धा 3 थिंग्स जर फुलफिल झाल्या, कोणत्या 3 थिंग्स? अँगल, साईड, अँगल या जर कॉन्ग्रुएंट असतील तर आपण म्हणू शकतो दिलेले ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. आता हे पहा, इथे या दोन फिगर्समध्ये हे दोन अँगल्स सेम मार्किंग आहे, इथे सेम मार्किंग आहे आणि साईडवर सुद्धा सेम मार्किंग आहे. म्हणजेच हे पहा, हे दोन अँगल्स म्हणजेच ए, या दोन साईड्स म्हणजे काय? एस आणि हे दोन अँगल्स म्हणजे ए. कोणती टेस्ट झाली? ASA टेस्ट. आलं लक्षात? जर या 3 गोष्टी कॉन्ग्रुएंट असतील तर हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतात. आलं लक्षात? सो चला इथे राईट करूयात. द 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय विच टेस्ट? बाय ASA टेस्ट. इथे काही आयडेंटिकल मार्क्स दिलेत की नाही त्यावरून आपण सांगू शकतो. आणि आता यांचा करस्पॉन्डन्स आपल्याला शो करायचा आहे. मग तो कशा प्रकारे शो करणार आपण? तर हे पहा, इथे या ट्रायंगलला आपण अशा प्रकारे केलं आणि इकडे बरोबर आयडेंटिकल मार्क्सवर आयडेंटिकल मार्क्स आले. सगळ्या पॉइंट्सवर सगळे पॉइंट्स व्यवस्थित मॅच झाले तर आपण सांगू शकतो यांचा करस्पॉन्डन्स शो केलेला आहे इथे. म्हणून हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आणि बाय विच टेस्ट? बाय ASA टेस्ट. कारण काय मॅच होतंय? तर अँगल, 3 गोष्टी मॅच झाल्या म्हणजे कॉन्ग्रुएंट आहेत. अँगल, साईड, अँगल. तो चला इथे आपण त्यांचा करस्पॉन्डन्स सांगूयात. इन द करस्पॉन्डन्स XD, हे पहा,
एक्स पॉइंट एक्स करस्पॉन्ड्स टू पॉइंट डी, त्यानंतर पॉइंट वाय करस्पॉन्ड्स टू पॉइंट ई, त्यानंतर पॉइंट झेड करस्पॉन्ड्स टू पॉइंट एफ. आता यालाच आपण आणखी एका वेगळ्या प्रकारे सुद्धा सांगू शकतो बरं का. प्रत्येक पॉइंटला असं वेगवेगळं राईट करायची गरज नाही. आपण तीनही पॉइंट्सला एकत्र राईट केलं आणि त्यांचा करस्पॉन्डन्स शो केला तरी चालतो. हे पहा कशा प्रकारे. आता इथे एक्स आहे की नाही, आपलं हे जे साईन आहे ते इथे राईट करून घेतलं. हा जो पहिला एक्स आहे तो इथे राईट केला. एक्स त्यानंतर तो कशा बरोबर करस्पॉन्ड आहे, पॉइंट डी बरोबर. सो या साईडला डी लिहिलं. त्यानंतर वाय आहे की नाही, इकडे वाय लिहिला, तो कशा बरोबर करस्पॉन्ड आहे, ई बरोबर. मग या साईडला ई राईट केला. त्यानंतर झेड कशा बरोबर करस्पॉन्ड आहे, करस्पॉन्डिंग एफ बरोबर, पॉइंट एफ बरोबर. मग तुम्ही अशा प्रकारे जरी तुमचं आन्सर राईट केलं तरीही चालणार आहे. चला आता फोर्थ टेस्ट पाहूयात. टोटल 5 टेस्ट दिलेले आहेत आपल्याला. फोर्थ आहे AAS, और त्यालाच आपण उलट सुद्धा राईट करू शकतो, SAA टेस्ट. आता AAS टेस्ट म्हणजे काय, तर अँगल अँगल साइड, 2 अँगल आणि एक साइड. हे पहा इथे अँगल, हा अँगल, हा अँगल आणि एक साइड ही दिलेली आहे. सो इथे हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे असं दिलंय, आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे. आयडेंटिकल मार्क्स त्यांनी शो केलेले आहेत. त्याचाच अर्थ या 3 गोष्टी या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत. अँगल साइड म्हणजेच हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत, करस्पॉन्डिंग ट्रायंगल्स आहेत. सो हे पहा अँगल साइड. So AAS test, or we can say SAA test. Let's write here the two triangles are congruent by AAS or SAA test. कोणतंही एक नावाला राईट केलं इथे तरी चालणार आहे. फक्त AAS राईट केलं तरी पण इट्स ओके. दोन्हीही राईट करण्याची काही गरज नाहीये. आता करस्पॉन्डन्स शो करायचं आहे आपल्याला. तर हे पहा, पॉइंट एक्स बरोबर पॉइंट डी आहे, पॉइंट वाय बरोबर पॉइंट ई आहे, पॉइंट झेड बरोबर पॉइंट एफ आहे. तर इथे राईट करून घेऊयात. इन द करस्पॉन्डन्स एक्स अँड डी, पॉइंट एक्स करस्पॉन्ड्स टू पॉइंट डी, पॉइंट वाय करस्पॉन्ड्स टू पॉइंट ई, पॉइंट झेड करस्पॉन्ड्स टू पॉइंट एफ. यालाच आपण दुसऱ्या एका वेगळ्या प्रकारे, कशा प्रकारे मी मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं, एक्स कशा बरोबर आहे, डी बरोबर, वाय कशा बरोबर आहे, ई बरोबर, आणि झेड कशा बरोबर आहे, एफ बरोबर. असं एकत्र सुद्धा तुम्ही राईट करू शकता. पण अजिबात डी च्या जागी ई राईट करायचं नाही किंवा एफ च्या जागी ई राईट करायचं नाही. तसं जर तुम्ही राईट केलं तर तुमचं आन्सर पूर्णपणे चुकणार आहे, 0 मार्क्स मिळतील. त्यामुळे तुमची मेहनत वायाला जाईल. व्यवस्थित पॉइंटचं करस्पॉन्डन्स शो करणे खूप इम्पॉर्टंट आहे. चला आता लास्ट टेस्ट राहिलेली आहे. ही टेस्ट समजून घेतली की आपण आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊयात. हायपोटेन्युअस साइड टेस्ट फॉर राईट अँगल ट्रायंगल. जेव्हा कधी 2 राईट अँगल ट्रायंगल दिले जातात तेव्हा हायपोटेन्युअस साइड टेस्ट आपल्याला शो करायची असते. आता इथे पहा, याच्यामध्ये काय दिलेलं असतं, हायपोटेन्युअस म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, जिथे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेला असतो त्याच्याबरोबर समोरची साइड, त्याला काय म्हणतात, हायपोटेन्युअस. ओके नाही. जेव्हा आता इथे पहा, हायपोटेन्युअस आणि हा हायपोटेन्युअस सेम मार्किंग दिलेला आहे, 2 लाईन्स आहेत, इथे 2 लाईन्स आहेत, म्हणजे या दोन्ही साइड्स कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचबरोबर इथे ही जी साइड दिलेली आहे त्यावर 1 मार्क दिलेला आहे आणि या साइडवर सुद्धा 1 मार्क दिलेला आहे. सो या 2 साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग 2च गोष्टी इथे कॉन्ग्रुएंट आपल्याला दिलेल्या आहेत, आयडेंटिकल मार्क्स. पण तिसरी गोष्ट सुद्धा आहे. मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही टेस्टमध्ये 3 गोष्टी आपल्याला पाहायच्या असतात. आता इथे जेव्हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला असतो तेव्हा जर 2च गोष्टी दिलेल्या असतील तर मग कसं काय बरं? नाही, हे पहा, 2च गोष्टी जरी दिलेल्या असल्या तरी राईट अँगल ट्रायंगल तर आपल्याला माहितच आहे ना. दोन्ही ट्रायंगलमध्ये जर राईट अँगल असेल तर आपण म्हणू शकतो की 3 गोष्टी दिलेल्या आहेत आणि या 3 गोष्टींनुसार हा जो हे जे 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. सो या टेस्टला जेव्हा राईट अँगल ट्रायंगल दिला जातो तेव्हा त्या टेस्टला काय म्हणतात, हायपोटेन्युअस साइड टेस्ट. सो द 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट. आणि आता करस्पॉन्डन्स शो करायचा आहे. मग करस्पॉन्डन्स कशा प्रकारे शो करतात, आपण आत्ताच मागे बऱ्याच वेळा अभ्यासलेला आहे की बरोबर पॉइंट्सवर पॉइंट्स आपल्याला मॅच करायचे, मॅचिंग करायचे आपल्याला. याचा करस्पॉन्डन्स हे पहा, अशा प्रकारे तुम्ही शो करू शकता.
आय होप तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी बाय हार्ट व्यवस्थित समजल्या असतील. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला घेऊयात. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये? इन ईच पेअर ऑफ ट्रायंगल्स इन द फॉलोइंग फिगर्स पार्ट्स बेअरिंग आयडेंटिकल मार्क्स आर कॉन्ग्रुएंट. आयडेंटिकल मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत आणि ते शो करतायत की ते कॉन्ग्रुएंट आहेत. स्टेट द टेस्ट, आपल्याला टेस्ट सांगायची आहे. अँड करस्पॉन्डन्स सुद्धा सांगायचं आहे ऑफ वर्टायसेस बाय विच ट्रायंगल्स इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट. कळलं का तुम्हाला क्वेश्चन? चला आता आपण एक एक फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करूयात. सो फर्स्ट फिगर घेऊयात. ही आहे फर्स्ट फिगर आणि आता आपल्याला शो करायचं आहे की या फिगरमध्ये जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीत, आणि जर कॉन्ग्रुएंट असतील तर कोणत्या टेस्टने, आणि त्या टेस्टने आपल्याला पुन्हा त्यांचा करस्पॉन्डन्स सुद्धा शो करायचा आहे वर्टायसेसचा. सो इथे हे पहा, या फिगरमध्ये दोन ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल WXZ आणि ट्रायंगल WYZ. या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये इथे काही आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत. इथे 2 लाईन्स दिल्यात, इथे 2 लाईन्स दिल्यात. या काय शो करतायत की या दोन्ही साइड्स कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आणि इथे हा अँगलचा मार्क दिलेला आहे. हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आपण अभ्यासलं की वेगवेगळ्या टेस्ट अभ्यासल्या, आपण 5 टेस्ट अभ्यासल्या आणि 5 टेस्टमध्ये काय आपण अभ्यासलं की 3 गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर आपण म्हणू शकतो की दिलेले ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत. पण आता इथे तर 2च गोष्टी दिलेल्या आहेत. पण तुम्ही व्यवस्थित फिगर ऑब्झर्व करा. दोन्ही ट्रायंगल्सची ही जी साइड आहे, साइड WZ, दोन्ही ट्रायंगल्समध्ये सेमच आहे की नाही? म्हणजे ही जी साइड आहे दोन्ही ट्रायंगल्स मधली ती कशी आहे? सेम लेंथची आहे, म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहे. हो की नाही? आता हे पहा, इथे कॉन्ग्रुएंट अशा प्रकारे आपण शो करत असतो या साइनने. हे जे 2 ट्रायंगल्स आहेत ते मी इथे थोडंसं तुम्हाला सेपरेट करून शो केलेले आहेत, म्हणजे समजायला सोपं जाईल. आता हे पहा, इथे या 2 साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला कळालं. त्यानंतरनं हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, जसं की इथे फिगरमध्ये मार्किंग दिलेलं आहे, आणि या ज्या 2 साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुएंट आहेत. सो मला सांगा कोणत्या टेस्टने हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो? बघा, विचार करा. 2 साइड्स आहेत आणि त्या 2 साइड्सच्या मध्ये एक अँगल दिलेला आहे. मग कोणती टेस्ट? साइड म्हणजे एस, हो की नाही? आणि अँगल म्हणजे ए. सो एस ए एस. एस ए एस या टेस्टने आपण सांगू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. चला इथे राईट करूयात. द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SAS टेस्ट. आता व्हर्टायसेसचा करस्पॉन्डन्स सुद्धा आपल्याला शो करायचा आहे. मग करस्पॉन्डन्स कशा प्रकारे शो करणार? तर हे पहा, या फिगरकडे ऑब्झर्व करा. ही सेम फिगर आहे, फक्त आपण सेपरेट केलंय. या फिगरला आपण असं इकडे असं उलटं करून यावर व्यवस्थित मांडू शकतो, की नाही? मग व्हर्टायसेस आपण मॅच करू शकतो. जर मी या फिगरला अशा प्रकारे केलं, व्हर्टायसेस बरोबर मॅच होत आहेत, हो ना? सो करस्पॉन्डन्स आपण इझिली सांगू शकतो. चला इथे राईट करूयात. इन द करस्पॉन्डन्स पॉइंट एक्स करस्पॉन्ड्स टू पॉइंट वाय. आपण काय केलंय? इकडे असं फोल्ड मारलेलं आहे. फोल्ड केल्यानंतरनं एक्स वर वाय आलेला आहे. सो एक्स करस्पॉन्ड्स टू वाय. डब्ल्यू वर डब्ल्यूच आलेला आहे आणि झेड वर झेड आलेला आहे. तर यालाच आणखी कोणत्या प्रकारे आपण राईट करू शकतो? मी तुम्हाला सांगितलं एकत्र सगळे पॉइंट्स राईट करायचे, पण ते राईट करते वेळी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हे पहा, करस्पॉन्डन्सचं साइन इथे घेतलं. एक्स वर काय आलेलं आहे? वाय. डब्ल्यू वर काय आलंय? डब्ल्यू. आणि झेड वर काय आलंय? झेड. हे पहा, अशा प्रकारे आपलं हे फायनल आन्सर असणार आहे. तुम्ही तुमचं फायनल आन्सर हे वरती आपण राईट केलंय त्या प्रकारे राईट केलं तरीही चालणार आहे, किंवा असं राईट केलं तरी उत्तम. फक्त असं राईट करते वेळी अजिबात चूक करायची नाहीये, नाहीतर तुमची सगळी मेहनत वायाला जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट फिगर हे पहा, अशा प्रकारे दिलेली आहे. इथे या दोन्ही ट्रायंगल्स मध्ये ही जी साइड आहे ती कॉमन आहे, हो की नाही? जे और JI काही म्हणू शकतो आपण या साइडला. कॉमन आहे म्हणजे इक्वल लेंथची आहे, कॉन्ग्रुएंट आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये. आणि इथे पहा, 90 डिग्रीचा अँगल आहे, 90 डिग्रीचा अँगल आहे.
इथे 2 लाईन्स दिलेल्या आहेत. साइड KI वर आणि साइड LI वर. म्हणजे या 2 साइड्स कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. आता तुम्हाला व्यवस्थित कळावं त्यासाठी आपण काय करूयात, या दोन्ही ट्रायंगल्सला थोडंसं वेगळं-वेगळं ड्रॉ करूया. हे पहा, हा फर्स्ट ट्रायंगल आहे ट्रायंगल KJI आणि सेकंड ट्रायंगल या फिगरमधला कोणता आहे? ट्रायंगल LJI. ओके, सेम फिगर आहे. फक्त आपण आपल्याला कळण्यासाठी असं वेगळं-वेगळं ड्रॉ करून घेतलं. आता जेव्हा कधी राइट अँगल ट्रायंगल आपल्याला दिले जातात. आपल्याला दिसतंय सरळ-सरळ, की राइट अँगल ट्रायंगल आहेत दोन्ही ट्रायंगल्समध्ये. तेव्हा लगेचच आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की इथे हायपोटेन्युअस साइड टेस्ट यूज होईल का? त्या टेस्टने आपण सांगू शकतो का, की हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. तर हे पहा, त्या टेस्टमध्ये आपल्याला काय पाहायचं असतं? काय पाहायचं असतं? 2 साइड्स कॉन्ग्रुएंट पाहिजेत आणि एक अँगल 90 डिग्रीचा पाहिजे. आपण लगेचच सांगायचं म्हणजे राइटच करून टाकायचं, की हायपोटेन्युअस साइड टेस्ट आहे इथे. आता हे पहा, इथे आयडेंटिकल मार्क्स पहा. ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे. ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट आहे. JI आणि 90 डिग्रीचा अँगल. झालं तर मग इथे आपण लगेचच राईट करू शकतो, की हे दोन्ही ट्रायंगल्स हायपोटेन्युअस साइड टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. आणि आता जर करस्पॉन्डन्स शो करायचा आहे म्हटल्यावर आपल्याला हे पहा, अशा प्रकारे हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांवर कोइन्साइड होतायत. सो लेट्स राइट हिअर आवर फायनल आन्सर. द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेन्युअस साइड टेस्ट आणि करस्पॉन्डन्स शो करायचा आहे. त्यासाठी राईट करूया तिथे इन द करस्पॉन्डन्स के, पॉइंट के करस्पॉन्ड्स टू पॉइंट एल. पॉइंट के वर कोणता आलेला आहे पॉइंट? हे पहा, असं फोल्ड करून आपण टाकलं, की आपल्याला बरोबर मिळतंय. पॉइंट एल वर काय आहे? पॉइंट के. त्यानंतरनं पॉइंट जे वर काय आहे? पॉइंट जे ओन्ली. हो की नाही? हे पहा, जे वर जेच आलेलं आहे. राईट करूयात. आणि त्यानंतरनं पॉइंट आय वर पॉइंट आयच आलेला आहे. तर यालाच आपण हे पहा अशा प्रकारे राईट करू शकतो. के के वर काय आहे? एल. जे वर आहे जे. आय वर आहे आय. ओके? चला नेक्स्ट फिगर पाहूयात. फिगर व्यवस्थित ऑब्झर्व्ह करा. 2 ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल HEG आणि ट्रायंगल FEG आणि काही आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत. साइड HE कॉन्ग्रुएंट आहे साइड GF बरोबर. साइड HG कॉन्ग्रुएंट आहे साइड EF बरोबर. आणि ही जी साइड दिलेली आहे ती कॉमन आहे म्हणजेच ती सेम लेंथची आहे, कॉन्ग्रुएंट आहे. अशा साइनने आपण ती शो करतो. मग इथे व्यवस्थित लक्ष द्या. कोणत्या-कोणत्या थिंग्स दिलेल्या आहेत? तर ही साइड दिलेली आहे, ही साइड दिलेली आहे आणि ही साइड दिलेली आहे. कॉन्ग्रुएंट असणे. सो इथे आपण म्हणू शकतो, की हे दोन्ही ट्रायंगल्स एस म्हणजे साइड, साइड, साइड. हो की नाही? या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहेत. हो, हे पहा. आता करस्पॉन्डन्स शो करायचा आहे. त्यासाठी आपण दोन्ही ट्रायंगल्स थोडेसे अशा प्रकारे करूयात. सेम फिगर आहे. फक्त आपण थोडं वेगळं-वेगळं इथे करून घेतलेलं आहे. ही जी कॉमन साइड आहे त्याला या मार्क्सने आपण शो करूयात, की ही कॉमन साइड आहे आणि कॉन्ग्रुएंट आहे. आता पहा इथे 3S आपल्याला मिळालेले आहेत. साइड, साइड, साइड म्हणजे कोणत्या टेस्टने कॉन्ग्रुएंट आहे ते इथे राईट करून घेऊयात. द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय एस टेस्ट. पण आता व्हर्टायसेसचा करस्पॉन्डन्स आपल्याला शो करायचा आहे. मग कशाप्रकारे शो करणार? बघा, ऑब्झर्व्ह करा फिगरला व्यवस्थित. कोणत्या पॉइंटवर कोणता पॉइंट मॅचिंग होतोय. करस्पॉन्डन्स म्हणजे व्हर्टायसेस आपल्याला मॅच करायचे. जर आपण या फिगरला उचलून इकडे असं ठेवलं. उचलूनच पाहूयात आपण. हे पहा, या फिगरला उचललं आणि इकडे ठेवलं, तर व्हर्टायसेस मॅच होतायत का? नाही होतायत. हो की नाही? पण आपल्याला तर कळलेलं आहे, की हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत एस टेस्टने. पण करस्पॉन्डन्स आपल्याला शो करायचं आहे, मॅचिंग शो करायचंय पॉइंट्सचं. मग त्यासाठी कशाप्रकारे? आणखी थोडं डोकं चालवा. हे पहा, आपल्याला हे जे आयडेंटिकल मार्क्स दिलेले आहेत, ते सुद्धा विचारात घ्यायचे आहेत. की या मार्किंगवरच हे मार्क आलं पाहिजे, या मार्किंगवरच हे मार्क आलं पाहिजे आणि याच्यावरच हे आलं पाहिजे. पॉइंट्स तर आहेतच, पण मार्क्स सुद्धा एकमेकांवर व्यवस्थित मॅच झाले, तर आपल्याला व्हर्टायसेसचा करस्पॉन्डन्स मिळणार आहे. मग हे पहा, जर आपण या फिगरला थोडं असं केलं आणि उचलून इकडे ठेवलं, तर हे 2 जे मार्किंग आहेत, ते मॅच होतायत. पण हे आणि हे मार्किंग मॅच होईल का? आणि हे मार्किंग मॅच होईल का? तर नाही होणार. म्हटल्यावर आणखी आपल्याला थोडासा विचार करावा लागणार. हे पहा,
याला जर आपण असं या साईडला फिरवलं, हे पहा, अशा प्रकारे जर फिरवलं तर येस, मॅचिंग होतंय. पहा बरं, सगळे जे मार्क्स दिलेले आहेत ते सुद्धा मॅच होत आहेत आणि हे पहा, जे व्हर्टायसेस आहेत ते सुद्धा मॅच होत आहेत. मग चला, करस्पॉन्डन्स आपल्याला मिळालेला आहे की नाही व्हर्टायसेसचा, राईट करून घेऊयात आपण. सो इन द करस्पॉन्डन्स एच कशा बरोबर मॅच होतोय? एच होतोय एफ बरोबर. त्यानंतर न ई कशा बरोबर होतोय? ई होतोय मॅच जी बरोबर. आणि इथे हा जो जी आहे तो कशा बरोबर मॅच होतोय? या ई बरोबर. ओके, झालं आपला आन्सर. पाहिलं किती मज्जा येते सॉल्व्ह करायला. चला, नेक्स्ट फिगर पाहूयात. तर 4 नंबरची फिगर. येस, हे पहा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे पहा, इथे हे अशा प्रकारचं मार्किंग दिलेलं आहे आणि इथे अशा प्रकारचं मार्किंग दिलंय. म्हणजे हे दोन अँगल्स, अँगल एम आणि अँगल पी कसे आहेत? कॉन्ग्रुअंट आहेत असं आपल्याला दाखवलेलं आहे. सो इथे आपण म्हणूयात अँगल अँगल. आता इथे हा एक अँगल सेम मार्किंग, इथे तसंच आहे. म्हणजे अँगल एस इज कॉन्ग्रुअंट टू अँगल ओ असं आपल्याला दिलेलं आहे. सो इथे एक अँगल आहे आणि इथे एक अँगल, हे मॅचिंग आहेत. आता साईड पहा, इथे 2 लाईन्स आणि इथे 2 लाईन्स, म्हणजे साईड दिलेली आहे. सो इथे आपण म्हणू शकतो कोणत्या टेस्टने हे 2 अँगल्स कॉन्ग्रुअंट आहेत? ASA टेस्टने. लेट्स राईट हिअर द 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट बाय ASA टेस्ट. पण आता आपल्याला व्हर्टायसेसचा करस्पॉन्डन्स सुद्धा शो करायचा आहे म्हटल्यावर जरासा विचार करा की कोणत्या व्हर्टेक्सवर कोणता व्हर्टेक्स मॅच होतोय. तर हे पहा, इथे ओ ला एस मॅच केला, त्यानंतरनं पी ला एम मॅच केला आणि या टी ला ए मॅच केला. तर व्हर्टायसेस मॅच होत आहेत. या फिगरला थोडंसं असं टिल्ट केलं, खाली केलं, ही साईड टी पी आहे ना, या साईड टी पी ला जर असं खाली घेतलं तर हे दोन्हीही ट्रायंगल्स व्यवस्थित मॅच होत आहेत. त्यांचे जे पॉइंट्स आहेत ते मॅच होत आहेत. सो चला, इथे आपण राईट करूयात आपला आन्सर. इन द करस्पॉन्डन्स एस करस्पॉन्ड्स टू येस ओ. एस ला ओ. त्यानंतर ना पॉइंट एम ला काय मॅच होतंय? पॉइंट एम ला पॉइंट पी मॅच होतोय. त्यानंतर ना पॉइंट ए ला पॉइंट टी मॅच होतोय. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला, आता लास्ट फिगर 5th नंबरला जी फिगर दिलेली आहे ती पाहूयात. येस, फिगर व्यवस्थित ऑब्झर्व करा. हे पहा, इथे आणि इथे या दोन्ही अँगल्सला सेम मार्किंग आहे. म्हणजेच हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुअंट आहेत. ओके, त्यानंतर ना इथे सुद्धा 2 अँगल्स कॉन्ग्रुअंट दाखवलेले आहेत आणि इथे साईड एम टी कॉन्ग्रुअंट दाखवलेली आहे साईड टी एस बरोबर. ओके नाही? सो इथे कोणत्या टेस्टने आपण म्हणू शकतो की हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट आहेत? बघा बरं, काय काय दिलेलं आहे? अँगल दिलेले आहेत कॉन्ग्रुअंट, त्यानंतर न इथे सुद्धा अँगल आहेत आणि इकडे साईड कॉन्ग्रुअंट आहेत. तो कोणती टेस्ट आपण म्हणू शकतो इथे आहे? AAS और SAA टेस्ट. याने आपण सांगू शकतो की हे 2 ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट आहेत. त्याला ते आधी राईट करून घेऊयात. द 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुअंट बाय SAA टेस्ट. आता व्हर्टायसेसचा करस्पॉन्डन्स आपल्याला शो करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला व्यवस्थित सगळं ऑब्झर्व करावं लागणार आहे. हे पहा, तुमच्या सोयीसाठी इथे आपण दोन्ही ट्रायंगल्स अशा प्रकारे वेगळे करूयात. साईड TN कॉमन आहे की नाही? सो कॉमन आहे म्हटल्यावर दोन्ही साइड्स या कॉन्ग्रुअंट आहेत. आताच आपण पाहिलं की कोणत्या टेस्टने दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुअंट आहेत. तर SAA टेस्ट, एक साइड कॉन्ग्रुअंट आहे आणि 2 अँगल्स कॉन्ग्रुअंट आहेत. पण आता आपल्याला काय करायचंय? व्हर्टायसेसला मॅच करायचंय. तो हे पहा, टी बरोबर टी मॅच होत आहे, एन बरोबर एन मॅच होत आहे आणि एस बरोबर एम मॅच होत आहे. तो याला जर आपण फोल्ड करून यावर ठेवलं ट्रायंगल MTN वर, तर ते व्यवस्थित व्हर्टेक्स मॅच होणार आहेत. हे पहा, याला आपण थोडं असं केलं, इकडे ढकललं, तर हे पहा बरोबर एकमेकांवर येत आहेत. सो व्हर्टेक्स सगळे मॅच झालेले आहेत. सो इथे खाली राईट करून घेऊयात आपण कोणते व्हर्टेक्स मॅच होत आहेत. इन द करस्पॉन्डन्स एम करस्पॉन्ड्स टू पॉइंट एस. एम ला एस मॅच होतोय, त्यानंतर टी ला
Tच मॅच होतोय आणि N ला N मॅच होतोय. ओके, सो इथे आपण सांगितलेलं आहे कोणत्या टेस्टने हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत आणि त्यांचे करस्पॉन्डन्स सुद्धा आपण शो केलेला आहे. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 13.1 कंप्लीट झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.